सेल्फी आणि फोटोशूटचा नाद 4 जणांच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना अमरावती शहरात घडली आहे. माडी रोडवरील घोडे मेडिकल कॉलेज जवळील तलावात बुडून सख्या भाऊ बहिणीसह चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. सोनाली नरेंद्र जोशी वय वर्ष 16, आदित्य नरेंद्र जोशी वय वर्ष 12 हे दोघे सख्खे बहीण भाऊ आहेत. यांच्यासोबत पायल बबलू पंडित आणि यश गजानन ढाकणे यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत अमरावतीच्या खोलापूर गेट परिसरातील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार हा तलाव परिसरामध्ये तरुणांमध्ये सेल्फी आणि फोटोशूटसाठी प्रसिद्ध आहे. रविवारी हे चौघजणही तलावाच्या काठावर फोटो व सेल्फी काढण्यासाठी गेले होते. फोटो काढताना ते काठाच्या अगदी जवळ होते. त्याच वेळी एकाचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र लगेच पाण्यात उतरला, पण तोही पाण्याच्या खोलीत अडकला. त्यानंतर तिसरा आणि मग चौथा मदतीसाठी पाण्यात उड्या मारत गेले, पण एकालाही बाहेर येता आलं नाही. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी तत्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवलं. मात्र बचाव पथक पोहोचण्यापूर्वी स्थानिकांनी चौघांनाही बाहेर काढलं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि चौघांचाही मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच आक्रोश पसरला आहे. नातेवाईकांचा टाहो फोडून रडण्याने परिसर हेलावून गेला आहे. संपूर्ण भागात शोककळेसह संतापाचं वातावरणही तयार झालं आहे. पोलीस आणि प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून पंचनाम्याची कारवाई सुरू आहे. ही दुर्घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की सेल्फी आणि फोटोशूटचा नाद विशेषतः असुरक्षित जलाशयांच्या काठावर किती धोकादायक ठरू शकतो. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या ठिकाणी सुरक्षेची पक्की व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. मुंबई तकसाठी धनंजय साबळे, अमरावती.